3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवरून धमकी. धुरंधर स्टारकडे कोट्यावधींच्या खंडणीची मागणी. धमकी देणारा बिष्णोई टोळीचा असल्याचा दावा. अभिनेता गोविंदानं राजकारण सोडलं. कुटुंबियांसाठी राजकारण सोडलं. गोविंदाची माहिती. राजकारणाचा कुटुंबावर परिणाम होऊ नये यासाठी निर्णय. मुंबईच्या कोस्टल रोडवर वाजणार जय होची धून. राहुल शेवाळ्यांच्या संकल्पनेतून साकारला भारतातला सर्वात पहिला मेलडी रोड. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज लोकार्पण करणार. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मदत केंद्र सुरू करणार. आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत मिळण्यासाठी मदत केंद्र सुरू करणार. जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू. स्मार्ट टीओडी मीटरकरता महावितरणकडून वीज ग्राहकांना सवलत. वीज ग्राहकांना दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट 80 पैसे ते ₹1 टप्प्याटप्प्यानं सवलत. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून येत्या मार्चमध्ये 3000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून घोषणा. MCA आणि MHMCT या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या CET परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याबाबत हालचाली सुरू. देशभरात तसंच राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य. त्यामुळे शिक्षक पदासाठी TET पात्रता महत्त्वाची अट ठरली. वंदे मेट्रो लोकल लवकरच रुळांवर धावणार. रेल्वे प्रवास सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार. आधुनिक लोकल सेवेत आणण्याची तयारी सुरू. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल. कृषी विभागाकडून राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना. आत्महत्येस कारणीभूत घटकांचा टास्क फोर्स अभ्यास करणार. कोल्हापुरात 99,000 लाडक्या बहिणींची KYC चुकली. तातडीनं eKYC अपडेट करून नव्यानं माहिती भरण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजनेतील गोंधळ थांबेना. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेत तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेच्या eKYCत अनेक तांत्रिक अडचणी. CCTV बंद करून विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील प्रकार. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ समोर. यंदाही 12वीच्या परीक्षेत सावळा गोंधळ. राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा पंजा. राज्यात कॉपीची 42 प्रकरणं उघड. अमरावतीमध्ये सर्वाधिक प्रकरणं उघड. इंग्रजीच्या परीक्षेदरम्यान 42 ठिकाणी कॉपी. 30 फेब्रुवारीपासून देशात कडक AI नियम. फेक कंटेंट 3 तासात हटवा. AI व्हिडिओंना लेबल लावा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कडक नियमावली. बेळगावच्या उगरगोळ गावात टार्झन. लग्नाच्या तगाद्यामुळे सोडलं घर. 10 वर्षांपासून झाडांची पानं खाऊन जगतोय तरुण. उडन खान होसमली ठरतोय चर्चेचा विषय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका भारत व्यापार कराराबाबत पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. करार भारताच्या अमेरिकेसमोरील शरण जाण्याचं प्रतिनिधित्व करतो. कोणताही पंतप्रधान असा करार करू शकत नाही. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त होण्याचा मार्ग मोकळा केला असा आरोप गांधींनी मोदींवर केला.